हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बघणार आहे सेल्फ मेकअप. आणि सेल्फ मेकअपमध्ये हा जो मेकअप आहे तो मी अगदी 10 मिनटामध्ये केलेला आहे. तुम्हीसुद्धा हा नक्की ट्राय करा. एक 10 मिनटामध्ये झटपट होणारा असा खूप सुंदर असा मी सेल्फ मेकअप दाखवलेला आहे. माझ्या ज्या स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हा मेकअप मी दाखवला होता. सो सेम व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. सो सर्वात पहिल्यांदा मी फेस क्लीन केलेला आहे आणि फेस क्लीन केल्यानंतर मी इथे करणार आहे टोनिंग. सो टोनिंगसाठी इथे मी रोज टोनर यूज केलेला आहे. हायड्रेटिंग टोनर आहे, खूप सुंदर टोनर आहे. सो हे टोनर यूज केल्यानंतर तुम्ही कुठल्याही कंपनीचं टोनर यूज करू शकता. सो त्यानंतर जे आहे ते थोडंसं टोनर जे आहे ते माझं सुकलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे करणार आहे मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझरसाठी इथे स्किन खूप इम्पॉर्टंट आहे. तो माझी स्किन जी आहे ती आहे ऑइली, आणि ऑइली स्किनसाठी नेहमी आपल्याला माहीतच आहे की वॉटर बेस मॉइश्चरायझर आपल्याला लावायचं असतं. मी इथे क्यूटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे. आणि क्यूटी ब्युटीचं वॉटर बेस मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर स्किनवरचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल स्टुडंटशी मी थोडंसं डिस्कस केलेलं आहे की फेसवर अनइवननेस, पिंपल्सचे थोडेसे डाग आणि अजून काही जर वेगवेगळ्या प्रकारचे जर प्रॉब्लेम्स असेल तर त्याबद्दल डिस्कस केलं. त्यानंतर मी लगेचच घेतलेलं आहे ॲफ्रेलचं पॅलेट. हे जे पॅलेट आहे हे प्रोफेशनल पॅलेट आहे. तुम्ही एलेगलचे कन्सिलरसुद्धा यूज करू शकता. मी इथे रेड ऑरेंज कलरचं कन्सिलर यूज केलेलं आहे. आणि जिथे जिथे अनइवन स्किन टोन किंवा स्किनवरचे प्रॉब्लेम होते तिथे तिथे मी हाईड केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे ब्लेंडिंगची सुद्धा गरज नाही. ब्रशच्या हेल्पनी मी व्यवस्थित प्रॉब्लेम्स जे आहेत ते हाईड केलेले आहे. आणि त्यानंतर मला करायचं आहे न्यूट्रलायझर. आणि मी यानंतर न्यूट्रलाइज केलेला आहे जो माझा स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर कन्सिलर आहे. त्या कन्सिलरनी मी इथे जे प्रॉब्लेम्स होते किंवा जे मी कन्सिलिंग करून घेतलं होतं त्याला मी न्यूट्रलाइज केले. बिकॉज जो मी करेक्टर यूज केला होता तो थोडासा डार्क कलरचा होता. सो त्याला न्यूट्रलाइज मी एका कन्सिलरने केलेला आहे स्किन टोनच्या. त्यानंतर मी इथे करत आहे फाउंडेशन. आणि फाउंडेशनमध्ये मी इथे फॉर 52चे फाउंडेशन घेतलेले आहे. फॉर युअर 52चे 2 शेड जे होते लाईट आणि डार्क कलर्स होते, 2 मी मिक्स केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने वेट ब्लेंडर घेऊन व्यवस्थित फेसवर ब्लेंड करत आहे. सो त्यानंतर मी इथे क्रीम हायलायटर यूज केलेलं आहे. हे हायलायटरसुद्धा मी कन्सिलर पॅलेटमधलंच यूज केलेलं आहे. स्किन टोनपेक्षा एक टोन लायटर जे आहे ते मी लायटर हायलायटर यूज केलेलं आहे. क्रीम हायलायटर आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे. आणि ब्लेंडिंग झाल्यानंतर मी इथे फेसला थोडासा शेप देऊन घेत आहे. इथे कॉन्टोर करत आहे फेसला व्यवस्थित कॉन्टोर झाल्यानंतर जो शार्पनेस असतो तो तुम्ही बघू शकता की चीनचा किंवा चीकचा नोजचा जो शार्पनेस आहे तो खूप दिसतो. सो तुम्हीसुद्धा थोडंसं डार्क कलरचं कन्सिलर घेऊन अशा पद्धतीचं कॉन्टोर जे आहे फेसला ते करू शकता. सो नोजलासुद्धा मी ते कॉन्टोर करून घेतलेलं आहे. आणि माझं कॉन्टोरिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मी ब्लेंडरनी थोडंसं ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि हे सगळं सुकल्यानंतर आपल्याला इथे करायचं असतं फिक्सर. सो तुम्ही बघू शकता जिथे जिथे मला गरज वाटत होती तिथे तिथे मी कॉन्टोर केलेला आहे. आणि कॉन्टोरनी फेसला थोडासा शेपसुद्धा दिलेला आहे. त्यानंतर मी इथे लूज पावडर, लुरा मर्सियरची लूज पावडर घेतलेली आहे. आणि त्या लूज पावडरनी व्यवस्थित फेस जो आहे तो व्यवस्थित लॉक करत आहे. म्हणजे जो बेस आहे, फाउंडेशन जे आहे ते लॉक करणं खूप इम्पॉर्टंट असतं. स्टुडंटलासुद्धा मी एका साईडनी लॉकिंग आणि दुसऱ्या साईडनी जर लॉक नसेल केलं तर अशा 2 पद्धती ज्या आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि पूर्ण फेसला आपण लूज पावडरनी फिक्स करून घेतला आहे. म्हणजे जो बेस आहे फाउंडेशनचा तो टोटली आपला फिक्स झालेला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मॅकचं आयशॅडो पॅलेट. सो हे आयशॅडो पॅलेट खूप छोटंसं आहे, बट याचे कलर जे आहे ते खूप छान आहेत. सो हे सेल्फ यूजलासुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा प्रोफेशनल यूजलासुद्धा यूज करू शकता. मी इथे मॅकचं आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे. आणि त्यातला एक शेड ब्राऊन प्लस पिंक जो शेड आहे तो 2 शेड मिक्स करून व्यवस्थित आयशॅडो जे आहे ते ब्लेंड करत आहे. ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आपण करणार आहे लायनर. सो मी ते लायनर जे आहे ते फॉर युअर 52चं लायनर घेतलेलं आहे. आणि फॉर युअर 52च्या लायनरनी व्यवस्थित असं आईजला लायनर लावून घेत आहे. सिंगल लाईनचं लायनर लावलं आहे, थिन टू थिक ज्याला म्हणतो. म्हणजेच एकदम जे इनिशियल म्हणजेच फ्रंटला जे आहे ते खूप थिन लायनर मी लावलेलं आहे. आणि एंडला थोडंसं थिक लायनर लावलेलं आहे.
त्यानंतर मी इथे करणार आहे काजळ. काजळसाठी इथे मी जॉर्जेस गर्लची जी काजळ पेन्सिल आहे ती यूज करत आहे आणि मी इथे फक्त एंडला, डोळ्याच्या एंडला फक्त काजळ लावून दिलं आहे आणि ते ब्रशच्या हेल्पनी मी फ्रंटला स्मर्श केलेलं आहे. म्हणजेच फ्रंटला मला खूप हेवी काजळ नको होतं, सो मी फक्त एंडला काजळ लावलेलं आहे. त्यानंतर ह्या काजळला लॉक करण्यासाठी मी अगेन जे माझ्याकडे पॅलेट होतं, मॅकचं पॅलेट होतं आयशॅडो पॅलेट, त्या आयशॅडो पॅलेटमधलंच थोडंसं जे आयशॅडो आहे ते घेऊन मी काजळ जे आहे ते लॉक केलेलं आहे. त्यानंतर मी इथे करत आहे मस्कारा. सो मस्कारासाठी इथे मेबेलिनचा मस्कारा घेतलेला आहे. अप्पर लॅशला तसंच लोअर लॅशलासुद्धा मी मस्कारा व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्यानंतर टाईम येतो तो ब्लशरचा. सो इथं ब्लशरसाठी आयमॅजिकचंच पॅलेट यूज केलेलं आहे आणि खूप मिनिमल असं मी ब्लशर यूज केलेलं आहे. खूप हेवी ब्लशर नाही यूज केलं. आपल्या आवडीनुसार आपण ब्लशर जे आहे ते अप्लाय करू शकतो. मी इथे लिक्विड ब्लशर यूज केलेलं नाही आहे, मी डायरेक्ट पावडर ब्लशर यूज केलेला आहे. पावडर ब्लशर झाल्यानंतर मी इथे करणार आहे आयब्रो फिल. सो आयब्रो फिलसाठी इथे जेल आयब्रो फिलर यूज केलेलं आहे ॲनास्टेशियाचं. सो ॲनास्टेशियाचं आयब्रो फिलर घेऊन व्यवस्थित जेल आयब्रो फिलनी आयब्रो व्यवस्थित फिल करून घेतलेले आहेत आणि आयब्रो फिल केल्यानंतर दोन्ही आयब्रोतला डिफरन्ससुद्धा स्टुडंटला मी दाखवून घेतलेला आहे. शेप कशा पद्धतीने द्यायचा हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. जरी सेल्फ मेकअप असेल तरीसुद्धा खूप डिटेलमध्ये नॉलेज हे स्टुडंटला देत असते. त्यानंतर इथे आपण मी इथे घेतला होता डिलायन्सीचं लिपस्टिक पॅलेट. सो ह्या लिपस्टिक पॅलेटमधले 2 शेड जे आहेत ते मिक्स केलेले आहेत आणि हे 2 शेड मिक्स करून मी लिपस्टिक जे आहे ती अप्लाय करणार आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी ब्रशच्या हेल्पनीच लिपस्टिक जी आहे ती अप्लाय केलेली आहे आणि नंतर फिनिशिंगसाठी याला पेन्सिलसुद्धा मी यूज केली होती. सो तुम्ही बघू शकता आधी जे आहे ते लिपला व्यवस्थित लिपस्टिक फिल करून नंतर लिप लायनर जे आहे, म्हणजेच कुठल्याही कंपनीचं लिप लायनर तुम्ही घेऊ शकता. इथे स्टार कंपनीचं माझ्याकडे लिप लायनर होतं. सो मी लाईन व्यवस्थित करून घेतली आहे बिकॉज जर तुम्ही व्यवस्थित लिप्सला म्हणजेच लिपस्टिकला लाईन जर नाही केली सो तुमची लिपस्टिक जी आहे तर ती थोडीशी पसरल्यासारखी दिसते. सो तुम्हाला जर लिपला व्यवस्थित शेप दिसावा असं वाटत असेल तर पेन्सिल नक्कीच यूज करून बघा. लिप लायनर ज्याला म्हणतो, सो लिप लायनर यूज करून बघा, तो खूप छान लिपस्टिक लागली जाते. त्यानंतर मी इथे लोरियलचा फिक्सिंग स्प्रे यूज केलेला आहे आणि फिक्सिंग स्प्रे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट माझा मेकअप कंप्लीट झाला आहे आणि मी फिक्स केल्यानंतर जॉर्जेस गर्लचं माझ्याकडे एक छोटंसं हायलायटर पॅलेट होतं. या पॅलेटमधलाच मी शेड जो आहे तो यूज केलेला आहे, इथे हायलाईट केलेला आहे. तुम्ही बघू शकता की हायलायटर लावल्यानंतर एक फेसला एक शाईन किंवा एक ग्लॉसी मेकअप जो आहे त्याचा लूक आलेला आहे. अशा पद्धतीने हा जो मेकअप आहे हा खूप छान टिकणार आहे आणि लाँग लास्टिंगसुद्धा आहे. आणि कुणाच्या पार्टीला जायचं असेल किंवा तुम्हाला सेल्फ कुठेतरी जायचं असेल तरी पण तुम्ही हा एकदम छोटासा मिनी ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवलेला आहे. छोट्या स्टेपमधला व्हिडिओ आहे. छोट्या स्टेपमध्ये तुम्ही हा मेकअप करू शकता आणि प्रत्येकाला जमेल अशा खूप कमी स्टेपमध्ये मी हा मेकअप दाखवलेला आहे. सो तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर हा मेकअप आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.